नमस्कार. मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. एक अतिशय सुंदर स्मरण आपल्याला आज करायचं आहे, ते म्हणजे आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हटलं जातं त्या कविवर्य ग दि माडगूळकरांचं, म्हणजेच आपल्या लाडक्या गदिमांचं. 14 डिसेंबर हा गदिमांचा स्मृतिदिन किंवा त्यांची पुण्यतिथी, आणि त्यानिमित्ताने आजच्या भागाला जी सुरुवात करणार आहे तीच त्यांच्या एका कवितेने करणार आहे. त्यांची अनेक गीतं तर आपली खूप लाडकी आहेतच, पण अतिशय सुंदर सुंदर अशा कविताही गदिमांच्या आहेत, आणि त्यापैकीच एक आज सादर करते ती म्हणजे जोगिया. ही गोष्ट आहे एका वियोगाच्या आगीत तळमळणाऱ्या कलावंतिणीची. आज का कुणास ठाऊक, पण ती तिची कला सादर करत नाही आहे. तिची सतार एका कोपऱ्यात आहे, तिने पैंजण घातलेली नाही आहेत, ती आज तयारच झालेली नाही आहे रसिकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी. आणि हे असं का आहे ते या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. रसिकांसमोर कला सादर करणं हा तिचा व्यवसाय आहे, आणि त्यामुळे आलेल्या प्रत्येकाकडनं त्या कलेचं दाम किंवा त्या कलेचं मोल घेऊन ती त्यांच्यासमोर कला सादर करते, आणि एक प्रकारे ती स्वतःलाच विकत असते. एकदा मात्र असा एक कोणीतरी प्रेमिक येतो जो तिच्याजवळ आपलं हळवं प्रेम व्यक्त करतो. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे असं म्हणतो, आणि त्यावेळीसुद्धा ती त्याला म्हणते की मग थोडा दाम वाढवून द्या ना. आणि हे ऐकल्यानंतर मात्र तो जे तडक उठतो आणि निघून जातो तो कायमचाच. आता ह्यानंतर तिचं नेमकं काय झालं, तिने काय केलं, हे या कवितेतनं आपल्याला कळतं. कविता खूप मोठी आहे, म्हणून मी फक्त पहिली 2 कडवी आणि शेवटची 2 कडवी वाचून दाखवणार आहे. कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग. दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजूनी नाही नीज. थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी, ते डावलुनी तू दार दडपले पाठी. शेवटची 2 कडवी ऐका. तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात, ही अशीच होते बसले परी रती क्लांत. वळुनी न पाहता कापित अंधाराला, तो तारा तुटतो तसा खालती गेला. हा विडा घडवुनी करीते त्याचे ध्यान, त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान. ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षात एकदा असा जोगिया रंगे. वर्षात एकदा असा जोगिया रंगे. त्या हळव्या आणि खऱ्या प्रीतीच्या आठवणीत जी आता पुन्हा कधीही लाभणार नाही आहे, त्याच्यासाठी पाळलेलं हे व्रत या जोगिया कवितेतून आपल्यासमोर येतं. अतिशय सुंदर रचना. मात्रावृत्त आहे भूपती, यालाच भूपती वैभव असंही नाव आहे, आणि अतिशय सुंदर लय असलेलं हे वृत्त असल्यामुळे अनेक कवींच्या सुंदर सुंदर कविता आपल्याला या वृत्तात वाचायला मिळालेल्या आहेत, ऐकायला ती गीतं मिळालेली आहेत. काही उदाहरणं सांगायची झाली तर कुसुमाग्रजांची 2 खूप सुंदर गीतं आहेत. नवलाख तळपती दीप विजेचे येथ, किंवा वेडात मराठे वीर दौडले सात. ही गीतं भूपती वैभव या वृत्तातली आहेत. तसंच ही मंद हवेची झुळूक साधी नाही, ही सुप्रिया जाधव यांची कविता. किंवा माझ्या या क्षेत्रातल्या ज्या गुरु आहेत वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी यांची दर्यावर्दी ही अतिशय सुंदर कविता याच वृत्तातली आहे, ज्याची पहिलीच ओळ आपल्याला सांगते खळखळत्या लाटा उधाणलेले पाणी. तर अशा या सुंदर वृत्ताची जर लय आपल्या मनात घोळायला लागली ना, तर मला तर वाटतं आपोआप असे शब्द जुळूनच येतात की काय.
आणि म्हणूनच अनेकांना ह्या वृत्तात कविता सुचतात, कविता रचता आल्या आहेत. मला एकच फक्त या निमित्ताने सांगायचं आहे की वृत्तरचना तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर मोठ्याने कविता म्हणायची एक प्रकारची सवय करायला हवी. आणि जितक्या तुम्ही तशा त्या छान वाचाल आणि कवीनी जे ऱ्हस्व दीर्घ वापरलेलं आहे त्याचं भान ठेवून त्याप्रमाणे जर कविता तुम्ही वाचल्यात तर तुमच्या खऱ्या अर्थाने ती लय मनात घोळायला लागते आणि मग त्यातली रचना करणं हे आपल्याला सोपं जातं. आज या निमित्ताने ग. माडगूळकरांच्या स्मृतीला वंदन करून भूपती वैभव या मात्रावृत्तातली माझी एक कविता मी सादर करणार आहे. हे मात्रावृत्त पद्मावर्तनी आहे. 2 + 8 + 8 + 4 अशा एकूण 22 मात्रा असलेली प्रत्येक ओळ. पहिला खंड 2 मात्रांचा, मग 8, मग 8 आणि मग 4 अशी खंडरचना या वृत्ताची आहे. माझी कविता सादर करते. मन पिसाट वारा रानातून घुमणारा, मन मेघ जांभळा धो धो कोसळणारा, मन डोह सावळा काय त्यात शोधावे, शोधाया जाता आणिक गढूळ व्हावे, मन फुलून यावे हळूहळू उमलावे, पाकळ्यात इवले दवबिंदू लपवावे, मन ज्योत समईची मंदिरात तेवावी, मन शांत सावली पांथस्थास मिळावी, मन भिजली वाळू काही रेखाटावे, मन सागर लाटा सारे मिटवून जावे, मन जणू कवडसा कसा पकडता यावा, मन जणू कवडसा कसा पकडता यावा, पण अस्तित्वाचा तोच अमूर्त पुरावा, पण अस्तित्वाचा तोच अमूर्त पुरावा. भूपती या मात्रावृत्तातली माझी रचना आपल्याला कशी वाटली जरूर सांगा. चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.